महत्त्वाची बातमी, भाजप केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक पार पडते। विधानसभा निवडणुकीबाबत, बिहारच्या विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे। बिहार विधानसभेसाठी उमेदवारांची नावं निश्चित होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, या बैठकीसंदर्भात काय अपडेट्स आपल्याला कळत आहेत, काय माहिती कळते आहे? आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे आणि त्यासाठी जे महत्वाचे नेते आहेत की जे सेंट्रल इलेक्शन कमिटी म्हणजेच की भाजपची केंद्रीय निवडणूक समितीमध्ये ज्यांचं नाव आहे ते सर्वच आज दिल्लीमध्ये येत आहेत। दुपारपर्यंत ते येतील आणि त्यानंतर दुपारनंतर म्हणजे संध्याकाळी 5-6च्या सुमारास ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, जे.पी. नड्डा असतील, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील। कारण देवेंद्र फडणवीस हे सीईसीचे सदस्य आहेत, त्यामुळं जी अंतिम यादी असते उमेदवाराची त्यावर शिक्कामोर्तब होणं गरजेचं असतं। पहिला टप्पा जो आहे तो 6 तारखेला होणार आहे निवडणूक, आणि त्यामुळं त्याच्या अगोदरच पहिल्या टप्प्यातील जे उमेदवार आहेत त्यांची नावावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। साधारणतः 90 ते 100 नावांचा विचार करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आज 90 ते 100 नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर एनडीएतील जे घटक पक्ष आहेत, हम पार्टी आहे, त्याचबरोबर इतर चिराग पासवान यांची पार्टी आहे, त्यांना सुद्धा किती जागा द्यायच्या त्यावर सुद्धा तोडगा निघाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आज भाजपची ही बैठक होऊन त्यानंतर उमेदवाराची नावं जी आहेत ते स्पष्ट होतील। त्यामुळे कुठेतरी आता बिहारचं राजकीय वातावरण जे आहे किंवा विधानसभा निवडणूक आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत। सगळ्यात अगोदर प्रशांत किशोर यांनी यादी आपली जाहीर केलेली आहे। त्यानंतर आता भाजपची आजची महत्वाची बैठक आणि यामध्ये कोणाचं नशीब उघडते हे बघावं लागणार आहे। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी।